नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण या कार्यक्रमात शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल MBA संधी यशस्वी करिअरची. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ सन्मित शाह आणि त्यांची विद्यार्थिनी सायली दहिबाते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचेही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. सन्मित शाह यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास सन्मित सर हे MBA आहेत आणि MD CEO प्रॅक्टिकल एज्युस्किलचे आहेत. ते त्याचबरोबर गेल्या 15 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना अकाउंटंट, टॅक्सेशन, फायनान्स क्षेत्रामध्ये नोकरी देऊन यशाची दारं खुली करून दिली आहेत. तर सायली दहिबाते ही त्यांची विद्यार्थिनी आहे आणि ती प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी आहे आणि नुकतीच तिनं SPJV या CA फॉर्ममध्ये ती रुजू झाली आहे. आणि आपण ह्याच सगळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत सन्मित सरांकडून. आणि प्रॅक्टिकल बीकॉमच्या अनुभवाविषयी मला सायलीकडून अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघांचंही. आणि सायलीचं अभिनंदन, कारण की तिने नुकतीच प्रॅक्टिकल बीकॉमची परीक्षा दिली आणि आता तिला जॉबही मिळालेला आहे. सायली, तुझं खूप खूप अभिनंदन. सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, कारण की कोरोनानं सगळं आत्ता जग पूर्णपणे बदललेलं आहे आणि अनेकांना आपली नोकरी गमवावी लागलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक बदलही घडत आहेत. नेमकं तुमचं ह्यावरचं मत काय आहे? मी आपल्या प्रेक्षकांना दाखवायला मधुराजी एक न्यूजपेपर आणलाय. 13 ऑगस्टचा हा न्यूजपेपर आहे. याच्यामध्ये अशी बातमी आहे की 24 लाख जणांनी नोकरीसाठी अर्ज केलेला आहे, पण नोकरी मिळालेली आहे किंवा रोजगार मिळालेला आहे फक्त 5000 जणांना. अगदी आपले डोळे खाडकन उघडायला लावणारी ही न्यूज आहे. याचा विषय असा आहे की अर्जदार 24 लाख आहेत, नोकरी 5000 जणांना मिळतीये. गंमत पुढे आहे खरी, एकूण उपलब्ध नोकऱ्या होत्या 48,000. जरी 24 लाख अर्ज आले असतील, तो आपला लोकसंख्येचा विषय, तो एक परत वेगळाच मुद्दा आहे. पण 5000 जणांना 48,000 जागांपैकी फक्त 5000 जणांना नोकऱ्या मिळाल्यात. याचा अर्थ असा होतो की उर्वरित 43,000 जागा रिकाम्या राहिल्यात. का रिकाम्या राहिल्यात? कारण मिसमॅच आहे. म्हणजे आपल्याकडे आज परिस्थिती अशी आहे की नोकऱ्या आहेत तर माणसं नाहीत आणि माणसं आहेत पण नोकऱ्या नाहीत. त्यामुळे ही विसंगती, ही खूप मोठी दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण उपलब्ध आजपर्यंतचं पारंपरिक शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यामध्ये असलेला कौशल्याभिमुख शिक्षणाचा अभाव. कोरोनामुळे आपण म्हणतो सगळं जग बदललेलं आहे. अनेक संस्था, अनेक विद्यापीठांनी त्यांचा अभ्यासक्रम आता ऑनलाईन केलेला आहे. खरोखर ही कौतुकास्पद गोष्ट आहे. जरी आपण हे नाविलाजातून हा निर्णय घेतला असेल तरी कधी ना कधी ऑनलाईन कडे आपल्याला वळावं लागणार होतं. आता ह्याचा ऍक्सेप्टन्स वाढलाय. मग ह्याचे फायदे काय होतात? तर आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून आपण शिक्षण घेऊ शकतो. कोणत्याही तज्ञ व्यक्तीचं आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर ते अगदी तुमच्या चुटकीसरशी तुमच्या स्मार्टफोनवर तुम्ही घेऊ शकता. आणि त्यामुळं भौगोलिक सीमा राहिलेल्या नाहीत. पण याच्यामध्ये काही उणीवा देखील आहेत. याच्यामध्ये काही उणीवा म्हणजे एक सोशल कनेक्ट विद्यार्थ्यांमध्ये. मनुष्य हा आपण पाहतो समाजशील प्राणी आहे. आपण एकमेकांकडून शिकतो, एकमेकांचं अनुकरण करत असतो. तर इथं नेतृत्व गुण आपले जे डेव्हलप होतात, आपलं निगोशिएशन स्किल जे डेव्हलप होतं, त्याला ह्या थोड्याशा काही प्रमाणात मर्यादा येऊ शकतात. त्याचबरोबर सगळीकडेच इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा सगळ्यांकडेच त्या उपलब्ध साधनांची सगळ्यांकडेच असतील का याची पण थोडीशी आपल्याकडे शंका आहे. आणि जे शिक्षक विद्यार्थ्याचं नातं आहे, ज्याच्याने खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडतात, ते थोडंसं कनेक्ट मध्ये यावर्षी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आपल्याला या सगळ्यांना, या उणीवांवरच थोडीशी मात करतच आपल्याला पुढे जात राहावं लागणार आहे. कारण कोरोना जोपर्यंत जात नाहीये तोपर्यंत, आणि तो कधी जाईल, जोपर्यंत लस उपलब्ध होऊन सामान्यपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला असंच शिकत राहावं लागणार आहे. त्यामुळे या बदलाला प्रभावीपणे आपल्याला आत्मविश्वासानं सामोरं जाणं पण तितकंच गरजेचं आहे. अगदी अगदी. अर्थातच हा बदल पण चांगलाच आहे, कारण एकूणच आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने आता शिक्षण घेता येऊ शकतंय आणि जे खेडोपाड्यात आहेत विद्यार्थी ते देखील आता या ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात. सन्मित सर, मात्र सन्मित सर, आपण काही वर्षांपूर्वी प्रॅक्टिकल बीकॉम बद्दल तुमच्या बोलत होतो. प्रॅक्टिकल बीकॉममुळे आज अनेकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. मात्र आता तुम्ही प्रॅक्टिकल MBA घेऊन आलेला आहात. नेमकं हे प्रॅक्टिकल MBA काय आहे आणि बीकॉम पेक्षा हे MBA वेगळं कसं आहे?
प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल MBA म्हणजे आता नॉर्मल बीकॉम आणि नॉर्मल MBA जर आपण जर विचार केला तर इथं फक्त इथं फक्त पदवी दिली जाते पारंपरिक विद्यापीठाची. प्रॅक्टिकल MBA म्हणजे हा एक उपक्रम आहे ज्याच्यामध्ये त्याच विद्यापीठाच्या पदवीबरोबर बीकॉम आणि MBA या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या पदवीबरोबर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अकाउंटन्सी आणि टॅक्सेशनचं बीकॉममध्ये आणि प्रात्यक्षिक मॅनेजमेंटचं ट्रेनिंग MBA मध्ये देऊन विद्यार्थ्यांना म्हणजे जे MBA इच्छुक विद्यार्थी त्यांना प्रॅक्टिकल MBAचं ट्रेनिंग दिलं जातं. जे बीकॉम इच्छुक विद्यार्थी 12वी पास त्यांना अशा पद्धतीचं ट्रेनिंग देऊन विद्यापीठाच्या पदवीबरोबर त्यांना प्रात्यक्षिक अकाउंटन्सी आणि टॅक्सेशनचं प्रशिक्षण दिलं जातं. अगदी. मात्र प्रॅक्टिकल बीकॉम ह्या नावाची वेगळी पदवी आहे का? प्रॅक्टिकल बीकॉम किंवा प्रॅक्टिकल MBA ह्या नावाची वेगळी पदवी अशी अस्तित्वात नाही. हा एक उपक्रम आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उपलब्ध असलेल्या पारंपरिक विद्यापीठाच्या पदवी शिक्षणाबरोबरच प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जात असल्यामुळे या उपक्रमाला आम्ही प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल MBA असं नाव दिलेलं आहे. बरं बरं सर, अर्थातच ह्या प्रॅक्टिकल बीकॉमची मला वैशिष्ट्ये जाणून घ्यायची आहेत, कारण की आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या प्रॅक्टिकल बीकॉममधनं अभ्यासक्रम केलेला आहे आणि अर्थातच पारंपरिक पद्धतीनं बीकॉम करता करता प्रॅक्टिकल बीकॉम अनेकांनी केलेला आहे. तर ही वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आणि बीकॉमच्या तुलनेत या प्रॅक्टिकल बीकॉमला नेमका कसा फायदा या विद्यार्थ्यांना झाला आहे? या प्रॅक्टिकल बीकॉमची वैशिष्ट्येच ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त फायदेशीर ठरवतात. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं. हा लॅपटॉप विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या दिवशीच दिला जातो. म्हणजे मी मगाशी म्हटलं आपल्याला कोरोनामध्ये हे सगळं करावं लागणार आहे, हे आम्ही गेली 2 वर्ष करतोय. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना कोणतंही स्टडी मटेरियल म्हणजे पुस्तक किंवा पेपर बेस्ड कोणतंही स्टडी मटेरियल देत नाही. संपूर्ण ट्रेनिंग विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं. त्याचबरोबर अगदी बेसिक जर बोलायचं झालं, जे मी दरवेळी सांगत असतो आपल्याला, अगदी बँकेची पेन स्लिप कशी भरतात, चेकबुक कसा लिहायचा आहे, कोटेशन्स, व्हाउचर्स, चलान्स इथपासून सुरुवात होते. मी हे अगदी सुरुवातीचं दाखवतोय. इथपासून ते अगदी GST ट्रेनिंग, इन्कम टॅक्सचे रिपोर्ट. GST बद्दल अधिक बोलायचं झालं तर साधारणपणे 3 प्रोजेक्ट्स असतात. 3 प्रोजेक्ट्स गुणिले 24 रिटर्न्स म्हणजे साधारणपणे 72 रिटर्न्स आमचे विद्यार्थी फर्स्ट इयर बीकॉम मध्येच GSTच्या भरतात. त्याचबरोबर इन्कम टॅक्सवर प्रोजेक्ट्स आहेत, बँकिंगवर प्रोजेक्ट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आमचा संपूर्ण सिलेबस हा इंडस्ट्री रिलेव्हंट आहे. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना तेच शिकवतो जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे. संपूर्ण प्रशिक्षण द्यायला चार्टर्ड अकाउंटंट्स आणि टॅक्स कन्सल्टंट फॅकल्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, फर्स्ट इयरला ट्रेनिंग घेतल्यानंतर सेकंड आणि थर्ड इयरला विद्यार्थ्यांना उपक्रमाचाच भाग म्हणून प्रत्यक्ष नोकरीवर पाठवलं जातं. मला इथं सांगायला आवर्जून आवडेल की आम्ही कोणतीही जॉब गॅरंटी देत नाही, तर जॉब हा आमच्या उपक्रमाचा अविभाज्य घटक आहे. जसं की आपण आता सायलीला पाहताय, सायली सेकंड इयर बीकॉमची विद्यार्थिनी आहे. SPJV असोसिएट्स मध्ये तिला नोकरी लागली. आज तिच्या जॉबचा पहिला दिवस आहे, पण तिच्या एम्प्लॉयरला मी रिक्वेस्ट करून तिला बोलवले की आज तूही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. फायद्याबद्दल अधिक बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं, इथं तीच विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. म्हणजे मी आपल्याला पदवी दाखवतो, आपण पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतो म्हणून पुणे विद्यापीठाची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फक्त बहिस्थ पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर सर्टिफाईड प्रॅक्टिकल अकाउंटंट नावाचं हे आम्ही सर्टिफिकेट देऊ करतो विद्यार्थ्यांना. हे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. 2 वर्षांचा अनुभव विद्यार्थ्यांना बीकॉम होईपर्यंत मिळणार आहे आणि या 2 वर्षांच्या अनुभवामध्ये त्यांना विद्यावेतन पण मिळणार आहे, जे साधारणपणे अगदी महिना 8 ते 12 हजार रुपये जरी आपण कॅल्क्युलेट केलं तर बीकॉम होईपर्यंतच विद्यार्थी 2.5 ते 3 लाख रुपये यातून कमावणार आहेत. आणि पुढे विद्यापीठाचीच पदवी असल्यामुळे पुढे एकतर ते MCOM, MBA किंवा MPSC UPSC होऊ शकतात, किंवा त्यांच्याकडे किमान 25 ते 35 हजाराची नोकरी त्यांची वाट बघत असते, कारण ते फ्रेशर नसतात, त्यांच्याकडे 2 वर्षांचा अनुभव असतो. असं म्हणजे वैशिष्ट्य आणि फायदे असं याचं एक सुरेख संगम आम्ही प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये केलेला आहे. अगदी. अर्थातच प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे. आपण तिच्याकडनं पण अधिक माहिती जाणून घेणार आहोत सर, कारण की शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती खरं तर पाहत असतो आपण, त्याबद्दलही तुमच्याकडून जाणून घ्यायचे. पण सायली, ऍडमिशन घेताना नेमका मनात काय विचार होता? याआधी माझं शिक्षण 12वी कॉमर्समधून झालेलं आहे. मला 72% होते. IMCC इन्स्टिट्यूटमधून मला प्रॅक्टिकल बीकॉमची माहिती मिळाली. इथे ऍडमिशन घेण्याआधी मला शंका अशी होतीच की इथे शिक्षण कसं असेल, कसं शिकवलं जाईल, कोणकोणते सब्जेक्ट असतील. पण जेव्हा मी इथे ऍडमिशन घेतलं त्यानंतरच मला इथली शिक्षण पद्धती कळाली. मला इथे संपूर्ण शिक्षण हे लॅपटॉपवरती दिलं गेलं आणि
मला आज खूप आनंद होतोय की मी SPJV अँड कंपनी इथे ऑन द जॉब ट्रेनिंगला आहे. अरे वा. साध्या BCom पेक्षा साध्या BCom जे माझे फ्रेंड साधे BCom करत आहेत त्यांचं शिक्षण हे या सिच्युएशनमध्ये बंद असून माझं हे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच होतं. त्यामुळे मला आज खूप आनंद होत आहे की मी आज माझ्या पायावरती उभी आहे. अगदी. सायली, अर्थातच आम्हाला पण आनंद होतोय आणि अभिनंदन देखील तुझं, कारण की आज तुला प्रॅक्टिकल BCom नंतर आता जॉब करण्याची संधी देखील मिळालेली आहे. मात्र ह्या प्रॅक्टिकल BComमुळे नेमका काय फायदा झाला, काय सांगशील आपल्या विद्यार्थी मित्रांना? मला याचा फायदा असा झाला आहे की मी इथे ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर मी माझ्या पायावरती आज स्वतः उभी आहे आणि मी SPJV अँड कंपनी इथे जॉबसाठी म्हणजे जॉबला सिलेक्ट झालेली आहे. अरे वा. अगदी. सायली, अर्थातच तुझ्यासारखे अनेक हजारो विद्यार्थी आहेत की त्यांना काहीतरी वेगळं करायचं असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल BCom किंवा प्रॅक्टिकल MBA आता ही एक उत्तम अशी यशस्वी संधी चालून आलेली आहे. आणि ज्यांना कोणाला खरं तर ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल किंवा ह्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी लगेचच हा कार्यक्रम झाल्या वेबिनार तुम्ही सुरू होणार आहे सरांचा, तेव्हा त्या वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला वेबिनारसाठी मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि त्यावेळी तुम्हाला झूम ID येईल आणि तो झूम ID तुम्ही त्यामध्ये मध्ये तुम्ही येऊन तो सिलेक्ट करून अपलोड करून तुम्ही ह्या सगळ्यामध्ये सहभागी होऊ शकता. तेव्हा नक्की ह्या मुलाखतीनंतर ह्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा. सर, अर्थातच प्रॅक्टिकल BComबद्दल आपण बोलतोय. ह्या प्रॅक्टिकल BComमध्ये शिकवण्याची नेमकी काय पद्धत असते की जेणेकरून विद्यार्थी खूप प्रॅक्टिकली सगळ्याला सामोरं जाऊ शकतात? शिकवण्याची वेगळी पद्धत हेच याचं यशाचं गमक आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिकल BCom असो नाहीतर MBA असो, आम्ही थोडंसं पुस्तकाच्या बाहेर जाऊन, पुस्तकाशीच म्हणजे अभ्यासक्रमाशीच रिलेटेड पण पुस्तकाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना काय शिकवता येईल हे आम्ही पाहतो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर, प्रोफेशनलिझमवर खास करून भर दिला जातो. दर शनिवारी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन द्यायचे. आम्ही एक वेगवेगळे 6 विषय दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. त्यांचा एक ग्रुप बनवायचा आहे ज्याच्यामध्ये त्यांना प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि त्या 6 जे कोणी त्या विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये असतील त्यातील एका विद्यार्थ्याचे पालक हे कंपल्सरी कॉलेजमध्ये त्या दिवशी हजर असतात. म्हणजे आमचे 5ही कॅम्पस आज आपण पाहतो, पुण्यामध्ये 3 ठिकाणी, बारामती आणि सोलापूर अशा या कॅम्पसेसमध्ये विद्यार्थ्यांबरोबर त्या दिवशी म्हणजे शनिवारी पालकही उपस्थित असणं गरजेचं आहे. याच्यातून एक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास येतो, कारण आत्मविश्वासाचं असं कोणतं औषध किंवा इंजेक्शन येत नाही. त्यांना या वातावरणात घडवलं की ती मुलं हळूहळू घडतात, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढतो आणि ती यशस्वी व्हायला मदत होते. हे सगळं ट्रेनिंग मी म्हटल्याप्रमाणे CA, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि टॅक्स कन्सल्टंट कडून दिलं जातं. मग वेळोवेळी आम्ही इंडस्ट्रीमधले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं गुरुमंत्र या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. आणि या वर्षीपासून आम्ही भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो आहोत. माझे ऑलरेडी 3 विद्यार्थी प्रॅक्टिकल BComचे दुबईमध्ये कार्यरत आहेतच, पण आता अधिकृतरित्या आम्ही विद्यार्थ्यांना कसं परदेशात नोकरी लावता येईल यावरही भर देणार आहोत. अगदी. अर्थातच. आणि हा कार्यक्रम झाल्या तुमचा वेबिनार सुरू होतोय आणि अर्थात अनेक विद्यार्थी ह्या वेगवेगळ्या खरं तर अभ्यासक्रमासाठी उत्सुक असतात, तर नक्कीच तुम्ही या वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे, झूम ID त्याच्यावरती येईल आणि त्या ID वरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि या वेबिनारमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. सन्मित सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे प्रॅक्टिकल MBA नेमकं काय आहे? कारण की इतर MBA आपण ऐकत आलेलो आहोत, ह्यापेक्षा हे प्रॅक्टिकल MBA कसं वेगळं आहे त्याबद्दल काय सांगाल? MBA म्हणजे मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. आता बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनवर तुम्हाला मास्टरी मिळवायची असेल तर तुम्हाला आधी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन जमलं पाहिजे आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला जमवायचं असेल तर आधी बिझनेस काय हे कळालं पाहिजे. पण दुर्दैवानं आपल्याकडे काय होतं, आपण पहिलीला ॲडमिशन घेतो म्हणजे त्या शाळा नावाच्या मशीनमध्ये बसतो, ते डायरेक्ट MBA होऊनच बाहेर पडतो. म्हणजे 15 वर्ष ग्रॅज्युएशनची आणि त्यानंतर 2 वर्ष MBAची आणि आपल्याला वाटतं की असंच शिक्षण आहे. आपण जर पाहिलं जगातले जे सगळ्यात चांगले जे मॅनेजमेंट स्कूल्स आहेत, B स्कूल्स आहेत, तिथं त्यांचं म्हणणं असं असतं की आधी तुम्ही किमान ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमच्याकडे किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बिझनेस काय आहे ते पहा, अनुभवा, शिका आणि मग आमच्याकडे ॲडमिशन घ्या. आम्ही प्रॅक्टिकल MBA जरा त्याच धर्तीवर करायचा प्रयत्न करतो आहोत. प्रॅक्टिकल MBA मध्ये फार सिंपल तत्व आहे. पहिले 6 महिने विद्यार्थ्यांना मार्केटिंग असेल, HR असेल, फायनान्स असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, अकाउंटिंग असेल, टॅक्सेशन असेल, ह्या सर्व गोष्टींनी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांना
मार्केटमध्ये जॉब करण्यासाठी त्यांना एम्प्लॉयबल बनवलं जातं. हे MBAच्या 2 वर्षामधलं पहिले 6 महिने म्हणतोय. मग पुढचे 1.5 वर्ष त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी ऑन द जॉब ट्रेनिंगला पाठवलं जातं. म्हणजे 1.5 वर्षाच्या MBA मध्ये विद्यार्थ्यांनी 6 महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि 1.5 वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग विथ स्टायपेंड करायचंय. म्हणजे तिथं त्यांचं विद्यावेतन साधारणपणे 12 ते 15,000 रुपये प्रतिमाह असणार आहे. म्हणजे MBA होईपर्यंतच विद्यार्थ्यांकडे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये परत जमा होतील. पैसा हा भाग जरी गौण असेल तरी MBA करता करताच त्यांच्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण असणार आहे, विद्यापीठाची पदवी पण असणार आहे. अशा पद्धतीने हा प्रोग्राम आम्ही डिझाईन केलेला आहे. अगदी. आणि मला वाटतं ह्याचा फायदा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना होणारच आहे. आणि सध्या सर आपण पाहिलं तर कोरोनामुळे सगळेच कॉलेजेस हे ऑनलाईन शिक्षणावरती सध्या भर देत आहेत. मग आपलं नेमकं वेगळेपण कसं असणार आहे त्याबद्दल काय सांगाल? मी माझ्या अनुभवामध्ये, अनेक माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी सांगतो आपल्याला की 21 जानेवारी 2019चं शिक्षण मंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं तत्कालीन की कॉलेजेस, महाविद्यालय हे बेरोजगारी निर्मितीचे कारखाने आहेत. खरं तर हे खूप बोल्ड स्टेटमेंट होतं, पण जर नीट विचार केला तर लक्षात येतं की त्याच्यामधला जो कंटेंट आहे, त्यांचं जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड किंवा कौशल्याभिमुख शिक्षणाचा अभाव, याच्यामुळेच ही विद्यार्थ्यांवर म्हणजे वेळ येते. आपण आता न्यूजमध्ये पण पाहिलं, मी पहिली जी न्यूज दाखवली की किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता वगैरे. कारण 4 गोष्टी गरजेच्या असतात प्रॅक्टिकल शिकण्यासाठी. पहिलं ट्रेनर, दुसरं ट्रेनी, ट्रेनर म्हणजे शिक्षक, दुसरं ट्रेनी, तिसरं कंटेंट म्हणजे तुमचा अभ्यासक्रम, आणि चौथं तुमचं टूल म्हणजे त्याचं जे काही त्याला ज्याच्या माध्यमातून त्यांना शिकवायचंय. आता पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये होत आहे काय, ट्रेनर म्हणजे शिक्षक, विद्यार्थी तुमचे ट्रेनी आहेत, कंटेंट जो अभ्यासक्रम आहे तो अजून पण मिसिंग आहे. म्हणजे माध्यम बदलणार आहे. म्हणजे शिक्षक आज तुमच्या एखाद्या कॅमेऱ्यासमोर झूम आयडी द्वारे शिकवतीलही, ते त्याच पद्धतीने शिकवलं जाईल, पण फक्त माध्यम बदलून उपयोग होणार आहे का? त्यातला कंटेंट जो कौशल्याभिमुख अभ्यासक्रम आहे तो अजूनही मिसिंग आहे. म्हणजे विद्यार्थी परत बेरोजगार राहणार आहे. टूल हा तर विषयच नाहीये. प्रत्येकाकडे आता अकाउंटिंगचं टूल आहे, लॅपटॉप, तो सगळ्यांकडे अवेलेबल असेल असं नाही. प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये हीच उणीव आपण भरून काढतोय. ट्रेनर म्हणजे प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टी असतात, ट्रेनी आमचे विद्यार्थी, कंटेंट आमचा संपूर्ण सिलेबस पूर्णपणे अद्यावत, उन्नत आहे, इंडस्ट्री रिलेव्हंट आहे, आणि टूल अकाउंटंटचं टूल असतं लॅपटॉप किंवा कम्प्युटर. विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या पहिल्याच दिवशी लॅपटॉप दिला गेल्यामुळे विद्यार्थ्यांचं, आता आपण सायलीचंच उदाहरण घेतोय, 22 मार्चला लॉकडाऊन लागलं, आमचं 25 मार्च पासून कॉलेज सुरू पण झालं. आणि माझी आता स्टुडंट्स, माझ्या इंटरव्ह्यू मध्ये G24 तासच्या सायली अभ्यंकर नावाची विद्यार्थिनी होती, आता सायली दहीभाते म्हणून विद्यार्थिनी. हे सगळी मुलं आता पायावर उभी राहायला लागलेत. म्हणजे आम्ही फक्त बोलतच नाही तर बोलतो ते करून दाखवतो, हे या विद्यार्थिनींकडून तुम्ही बघून तुमच्या लक्षात येत असेल. अगदी अगदी. आणि मुलं आता पायावर उभी राहतात. म्हणजे जरी माध्यम बदललं, जरी कोरोनामुळे क्लासेस बंद असतील तरी चालू आहे. अगदी. सन्मित सर, ह्या प्रॅक्टिकल बीकॉम असेल किंवा प्रॅक्टिकल MBA असेल, मात्र ह्या कोर्सला कोण ऍडमिशन घेऊ शकतं आणि त्याचबरोबर तुमच्या वेबिनारमध्ये कोण सहभागी होऊ शकतं त्याबद्दल काय? प्रॅक्टिकल बीकॉमला ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय, 12वी पास, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल झालेले सर्व विद्यार्थी प्रॅक्टिकल बीकॉमला ऍडमिशन घेऊ शकतात. ज्यांना स्वतःची ओळख बनवायची, पायावर उभं राहायचे, असे सर्व 12वी झालेले विद्यार्थी, ज्यांना MBA करायचंय, ग्रॅज्युएशनची परीक्षा दिलेले किंवा CET दिली असेल किंवा नसेल, कारण परत मॅट नावाची एक परीक्षा येते आता, त्यामुळे ज्यांना असं वाटतं की मला MBA करायचंय पण माझ्याकडून CET राहिली आहे, किंवा CET दिलेले किंवा न दिलेले पण त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध आहे. पुढच्या महिन्यात मॅट ही एक्झाम आहे, तर हे सर्व विद्यार्थी MBAला ऍडमिशन घेऊ शकतात. मी म्हटल्याप्रमाणे यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन पायावर उभं करण्याची संपूर्ण जबाबदारी प्रॅक्टिकल एज्यू स्किल्स घेत आहे. अगदी. सध्या हा उपक्रम अधिकृतरित्या कुठे कुठे सुरू आहे आणि प्रेक्षकांना आणि अर्थातच त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मेसेज द्याल? हा उपक्रम पुण्यामध्ये 3 ठिकाणी, प्रॅक्टिकल बीकॉम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं म्हणजे ज्यांचं गरवारे कॉलेज आहे त्यांचंच IMCC नावाची संस्था आहे मयूर कॉलनीमध्ये, तिथं प्रॅक्टिकल बीकॉम चालतो. त्याचबरोबर अरिहंत कॉलेजला प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल MBA जे कॅम्पमध्ये आहे तिथं चालतं. इंडस बिझनेस स्कूलला पण प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल MBAचे ऍडमिशन सुरू आहेत. सोलापूरला नागेश करजगी ऑडकिड कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल बीकॉम हा उपक्रम चालू आहे. आणि बारामतीमध्ये कॉलेज ऑफ प्रॅक्टिकल कॉमर्स जे पेन्सिल चौकामध्ये MIDC मध्ये आहे तिथे प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल MBA हा उपक्रम सुरू आहे. तिथे येऊन आपण ऍडमिशन घेऊ शकता. अर्थातच हा कार्यक्रम झाल्यानंतर वेबिनार असणार आहे, त्या वेबिनार विषयी अगदी थोडक्यात आपण संदेश
वेबिनारमध्ये मी पालकांशी मला संवाद साधायचा आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे. तुमची मानसिकता फक्त बदलणं गरजेचं आहे की आपण वर्षानुवर्षे एकच पठडीतलं शिक्षण घेत आलोय आणि त्यामुळे तेच रिझल्ट आपल्याला मिळतात. काळ बदलतोय पण आपलं शिक्षण पद्धती बदलत नाहीये. तर आम्ही नेमकं कसं काम करतो आहोत याच्यासाठी तुम्हाला जर लाईव्ह माझ्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही वेबिनारवर जरूर जॉईन व्हावं. म्हणजे तुमच्या शंकांची उत्तरं मला देता येतील. विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा मेसेज आहे की फक्त अगदी म्हणजे पारंपरिक शिक्षण आपण शिकत बसलो तर रिझल्ट तेच येतील. जर वेगळं काहीतरी करायची तुमची धारणा असेल, तुम्ही जर काहीतरी वेगळा विचार केलात तर यश नक्कीच तुम्ही यशाला गवसणी घालू शकाल असं मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगू शकतो. अगदी. आणि विद्यार्थ्यांना काय सांगायला जाता आता? विद्यार्थ्यांना असं सांगेल की तुम्हाला आज आपल्या हातात जग म्हणजे स्मार्टफोनमुळे हातात जग आलेलं आहे संपूर्ण. आपण स्मार्ट झाले आहोत. पण खरंच आपलं एज्युकेशन स्मार्ट आहे का? मग तेवढं स्मार्ट आपल्याला पुढे राहायचं असेल, या स्मार्ट जगात आपल्याला जर वावरायचं असेल तर आपल्याला तसंच आपल्याला पूर्णपणे अद्ययावत शिक्षण घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण सक्षमपणे पायावर उभं राहू. फक्त पारंपरिक शिक्षण घेऊन आपल्याला पुढे जाता येणार नाही. अनेक सरकारी बिल्डिंगवर वगैरे लिहिलेलं असतं की सारे शिकूयात पुढे जाऊयात, पण सारे नेमकं काय शिकून पुढे जातील हे समजून घेणं गरजेचं आहे. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी काय शिकली म्हणजे प्रगती होईल हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडेल. अगदी. सन्मित सर, खूप छान माहिती तुम्ही दिलेलीच आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिकल बीकॉम असेल किंवा प्रॅक्टिकल MBA असेल त्याचा नेमका विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याबद्दल तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलंच आहे. आणि त्याचबरोबर सायली, तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. तू पण खूप छान अशी माहिती आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.